35 35 2 ओव्हर 35 रन. फॉर डिलिव्हरी. तीन ओव्हर 51 रन.
चला, जो अडथळा आला होता तो दूर होतो आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं. परंतु एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मुनाफ शेख 15 बॉलमध्ये 51 धावा त्याला सध्या तरी कुठलेल्या आहेत आणि हाफ सेंचुरी या स्पर्धेची तिसरी त्याच्या बॅटमधनं आलेली आहे. त्यामुळे अभिवादन द्या मुनाफ. खूपच चांगला आपण खेळ दाखवला. ही खूपच दुवादार इनिंग आपली प्रेक्षकांना पाहायला भेटलेली आहे. त्यामुळे आपलं अभिनंदन आहे. या इनिंगसाठी 64 धावा झाल्यात. 4 चौथी ओव्हरचा खेळ चालू आहे आणि त्याच्यामध्ये 4 बॉलचा खेळ झालाय. 1 ओव्हर येणं बाकी आहे. प्रयत्न केला गेलाय. इथे पाहूयात एक सिंगल आले आहे. सिंगलला धावा झालेला आहे. धाव फलकावरती 65. धावा. महेंद्र पाटील उपस्थित झालेले आहेत. स्वागत आहे या किरण स्मृती चषकामध्ये आपलं. आणि आता टोक क्रशिंग यॉर्कर अजून एक विकेट. फलंदाज यावेळेस सँडी आउट. 65 4 अशी परिस्थिती आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत 4 ओव्हरचा तो खेळ झालाय. खूपच चांगल्या धावा आलेल्या आहेत. ला 4 आणि आता अंतिमचा षटक आहे. विकी चांगला बॉल आहे. यावेळेस आपण पाहत आहोत वळवण्याचा तो प्रयत्न होता परंतु तिथे कनेक्शन राहिलेलं नाही. योगेश आणि रवी सरांची जी जोडी पाहायला भेटते. पिच होता. यावेळेस पाहूयात हातामध्ये खेळला आणि त्यानंतर थोडासा वेळ घेतला फेकी करण्यासाठी. तोपर्यंत धाव काढली जाईल. इथे सिंगलनं धावा झाल्या. 66 धावा धाव फलकावरती पाहायला भेटत आहेत. समोर खेळला. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. प्रॉपर टायमिंग इतकंही नव्हतं परंतु तिथे धावा मिळतील कारण चेंडू नोमॅन्स लँडला पडते. तोपर्यंत 2 धावा इथेही मिळाल्यात. अंतिमच्या षटकामध्ये थोडंसं शांततेचं वातावरण आहे कारण आतापर्यंत ओव्हरऑल 4 ओव्हरमध्ये खूप चांगल्या धावा आल्यात आणि त्या अंतिमच्या षटकामध्ये रोखण्याचा प्रयत्न विकीनं चांगला चालवला गेलाय. 68 आता धावा झाल्यात. हवेत खेळलाय. ताकद कमी आहे या फटकामध्ये. ताकद कम गुस्सा जादा या पद्धतीने फटका आणि तिथे आता फटका फसलाय. झटका लागलाय. विकेट आली आहे. फलंदाज योगेश आउट. 68 ला 5वी विकेट. ही ओव्हर खूप चांगली राहिली आहे. प्लॅनिंग मध्ये चेंजेस केलं आणि गोलंदाजाला चेंज केलं आणि तिथे आपण पाहत आहोत फायदा झालाय टीमला. 4 बॉलचा खेळ झालाय. 3च धावा खर्च झाल्यात या ओव्हरला. 68 झाल्यात. बॉल बाकी आहे 2 आणि अशा परिस्थितीमध्ये मयूर आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. जाग्यावरती टॅप करून हा स्ट्रोक खेळला आणि तिथे पाहायला गेलं तर एक सिंगल आणि आता डबलचाही तो कॉल झालाय. तिथे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होतील असं दिसलं आणि आता धावा झाल्या. धाव फलकावरती 70चा आकडा गाठला आहे. 5 विकेट गेल्यात. टॉप ऑर्डरमध्ये एखादा खेळाडू जर शिल्लक राहिला असता तर खूप साऱ्या धावा होऊ शकल्या असत्या परंतु 70 धावा झाल्यात. बॉल बाहेर जास्त ठेवण्याचा प्रयत्न झाला. पाहूयात काय घडलंय काय बिघडलंय. सध्या तरी सिंगल काढली आहे. वाईट बॉल पंचांनी कळवला आणि त्याच्यामध्ये 1च्या 2 धावा आहेत. 72 आता झाल्यात. ओव्हरचा लास्ट बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. पावसाची बरसात होण्याचा असा चान्सेस जास्तच्या आहेत असं हे वातावरण सध्या तरी
चारी भोवताली इथे झालेला आहे. आणि आता हा फटका पाहावा लागेल. इथे आपण पाहतात पॉइंटला मारलाय, चेंडू चाललाय घरंगळत, दंदन 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 करत चाललाय चेंडू, सीमा पार आलाय दणदणीत खणखणीत चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं बरोबर धाव फलकावरती झालेला आहे. टोटल 76 ऑन बोर्ड. आणि आता करायच्या 77 धावा. किरण स्मृती चषक 2026 ची ही बहरदार स्पर्धा रबर बॉल क्रिकेटची ही आपण पाहत आहोत. या विभागातील सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध अशी ही स्पर्धा या वर्षामध्ये आपण पाहत आहोत. किरण स्मृती चषक या नावाने भरवली गेलेली आहे. केसी अर्थातच कसारा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही मॅच, या मॅचेस आपल्याला येत्या 4 दिवसामध्ये पाहायला भेटणार आहेत मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत आज नावाजलेल्या टीम आहेत, 2 गाव 1 हे फॉर्मॅट आज आपण पाहिलंय. चला तर जाऊयात मॅच कडे, जिथे 77चं टार्गेट या मॅच मध्ये आहे. ओपनिंगची जोडी दाखल झाली आहे. समाधानच्या सोबतीला गणेश, पाच ओव्हरला 77चं टार्गेट गणेश आणि समाधान. स्ट्रायकर एंडला गणेश, नॉन स्ट्राईक एंडला समाधान. पहिल्या ओव्हरला गोलंदाजीसाठी सज्ज होते तन्मय भांगरे. पहिलाच बॉल, दे धक्का इरादा पक्का आणि ठोकला इथे गणेशनं हा छक्का, सिक्सर. पहिलाच बॉल ओव्हर पिच मिळाला आणि इतका दूरवर पाठवले की आता शोधणं कठीण. पास समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड. सेफ फटका आणि त्यापेक्षाही सेफ फटका खेळलाय, कारण दूरवर पाठवलाय, षटकार आलाय. बाद शिकडा मागे चाललाय, पाहूया तिथे फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली होते तोपर्यंत पाहायला गेलं तर सिंगल वरती समाधानी होत आहे. सिंगलनं धावा झाल्यात 7, 77 करायचे आहेत आणि 77 करत असताना 7 धावा झाल्या 2 बॉल मध्ये. पहिलाच दिवस आहे आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 अर्धशतके आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटलेत पहिल्याच दिवसामध्ये. त्यामुळे धावा किती होतील आणि आता सध्या तर इथेच सांगतोय समाधान, समाधानकारक स्ट्रोक खेळाय समाधाननं. शेडू सीमा पार, षटकार. ओपनिंग पेअर मध्ये चेंजेस, बॉलिंग मध्ये चेंजेस. सागर कटुलेचे कमीपणा कदाचित या मॅच मध्ये जाणवेल असं वाटतंय, तो सध्या तरी मैदानात दिसत नाहीत. हाही फटका चांगला आहे, वेट अँड वॉच. फटका चांगला, एकसा कबला निघालाय, क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू सीमा पार आलाय. हा अजून एक चौकार. 77 चेस करत असताना 17 धावा तर झाल्यात. चांगली बॅटिंग करताय जिथे संघ आहे कोरबगाव धामणी. बॉल मागे गेलाय आणि त्याच्यामध्ये पंचांनी कळवलाय हा वाईट बॉल आहे आणि
इथे धाव मिळते 22 वाईट प्लस 22 सिंगल म्हणजे 2 धाबा मिळाला तिथे 2 धाव फलक 19 धावा 4 बॉल्सचाच खेळ झाला 19 वरती स्कोर कार्ड तर मी भांगरेचं इषडक आतापर्यंत पाहायला गेलं तर थोडस महागडं होत चाललंय हाई फटका चांगला आहे वेल स्ट्रोक गुड स्ट्रोक आणि आता हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर इनसाइड आउटचा हा अजून एक देखणा स्ट्रोक पाहायला भेटलाय गणेश सेट ऑन अ फायर चेंडू सीमारेषा बाहेर षटकार खूप चांगला खेळलाय पूर्णपणे आपण पाहत आहोत लॉफ्टेड स्क्वेअर कट होता असंही म्हणायला हरकत नाही या फटक्याला चांगला खेळलाय 25 धावा आल्या आणि आता धाव फलक पुढे न पुढे होतच चाललेला आहे महागडी गोलंदाजी म्हणून मी तो उल्लेख केला ॲज अ स्ट्रायकर बॉलर लास्ट बॉल वाक्य 25 धावा झालेल्या आहेत सागर कर्टुलेची कमीपणा भासेल गोलंदाजीमध्ये आणि तेच घडलंय कारण तो स्ट्रायकर बॉलर होता तन्मयला लवकर आणलं बॉलिंगमध्ये त्यामुळे तो इफेक्ट थोडासा वेगळा पडला या मॅच वरती आणि आता धावा झाल्यात 26 धावा महेंद्र पाटील यांची भूमिका आपण पाहत आहोत हे डेकोरेशन कधी स्पर्धा इथे असू द्यात नेहमीच आवर्जून डेकोरेशनची भूमिका पार पडतात त्यामुळे स्पेशल आपलेही आभारी आहोत महेंद्र पाटील गॅप मध्ये खेळला गेलेला हा स्ट्रोक पाहायला भेटलोय आणि आता पावसाची बरसात झाली आहे त्यामुळे इथून मॅचची मोमेंटशिप कधी होऊ शकते आता कारण ओली विकेट झाली तर मग बॅटिंग करणं तितकंही सोपं नाही त्या विकेट वरती आणि आता कदाचित त्याच गोष्टीची गरज आहे इथे उंबरमाळी शिरोळ टीमला आणि आता तेच घडलंय ओली विकेट होत चालली आहे आता तो चान्स आहे गोलंदाजांना कमबॅक करण्यासाठी 27 ला धाव फलक 77 चा चेस करत असताना ओव्हर पिच इनसाइड आउटला खेळलाय समाधानचा हा पुन्हा एक चांगला स्ट्रोक पाहायला भेटतोय यासाठीच मॅक्सिमम 6 धावा षटकार पावसाची धुवाधार बॅटिंग आणि त्याच्यामध्ये या पावसामध्ये बॅटिंग ही खूप धुवाधारच होत राहिली आहे टीम कोरबगाव धामणी टीम कडनं दोघेही चांगले खेळतायत 33 झाला तर धावा हो आता तो फरक पडलाय पावसाची इतकी बरसात आहे की आता तो बॉल दिसणं देखील अवघड आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर यावेळेस जो चेंडू हाताळणी झाली आहे इतकाही चेंडू वेगवान नव्हता परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीत फरक पडला या पावसानं आणि या मॅच वरती आता पाहूयात कशा पद्धतीने कोणती टीम वर्चस्व ठेवेल सध्या अशी परिस्थिती आहे की समोर बॉल देखील दिसणं अवघड आहे इतका जोराचा पाऊस सध्या तरी या श्री सावरदेव स्टेडियम वरती चालू आहे याची कमीपणा होती किरण स्मृती चषकामध्ये आता ती कमीपणा भर काढली गेली आहे परंतु भरधाव पावसामध्ये हा स्ट्रोक आणि तिथे काय झेल पकडला हो कौतुक आहे रवी सरांचं एक परिस्थिती अशी आहे की बॉल दिसणं अवघड परंतु या परिस्थितीमध्ये झेल पकडलाय आणि तो देखील डीप कव्हर मध्ये वेल कॉट 33 ला पहिली विकेट ब्रेक थ्रू मिळवून दिलाय जोडीला फोडण्यामध्ये यश मिळालं हे सगळ्यात महत्वाचं होतं आणि ती कामगिरी अजयने केली आहे कौतुक आहे रवी सरांचंही खूप चांगला झेल पकडलाय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आता कॅमेरामनचं काम वाढलंय आणि आता बॉल कॅचअप करणं तितकंही सोपं नाहीत आणि बॅटिंग करणंही तितकं सोपं नाहीत महेंद्र पाटील आता टेन्शन मध्ये आलेत कारण मंडपची सेवा त्यांची आहे त्यामुळे वाऱ्याचा वेग वाहला की मग टेन्शन त्यांचंही वाढतं ऑलरेडी दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये तुर्तच दुरुस्ती करून आलेत त्यामुळे इथे ती परिस्थिती नाही तिथे खूपच मजबूत हे आमचं व्यासपीठ बनवलं गेलेलं आहे त्यामुळे त्यांचंही मनापासून आभारी आहोत जाऊयात मॅचकडे 33 इम्प्रोव्हायझेशन दाखवायचं होतं आता सोपं नाही इम्प्रोव्हायझेशन करणं बॉल निघाला बीट करून चेंडू विकेट किपर कडे लास्ट बॉल बाकी आहे 7 धावा या ओव्हरला खर्च झाल्यात 5 बॉल मध्ये 2 डॉट बॉल 1 सिंगल 1 षटकार 1 विकेट
33 झाल्यात. पावसाचा पुरेपूर फायदा घेतला अजयनं. चला या षटकामध्ये झालंय कमबॅक. 77चा चेस आणि या ओव्हरला 7 धावा झाला 33. राहिले आता काय 18 बॉल आणि करायचे 44. 18 बॉलला 44 करायचे आहेत. वेलकम बॅक. तेहतीस झाल्यात आणि आता 18 बॉलला 44 पाहिजे. 44. 18 बॉल 44. मुन्नाफला ही विकेट मिळाली आहे आणि आता ही पावसाची कमाल आहे असंही म्हणायला हरकत नाहीत. गणेशची विकेट. फलंदाज गणेश आउट झालाय. खूप महत्वाची कामगिरी पंचांची आहे. सगळ्यांच्या आता जबाबदाऱ्या वाढल्यात. दीपक आपल्याला आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. ॲज अ ओपनिंग म्हणून खेळला होता परंतु या मॅच मध्ये आता 2 डाऊनला येतोय. प्रत्येक सिक्सरसाठी आता 101 रुपयाचं पारितोषिक आहे दीपक यांच्यासाठी आमचे मंगेशजी उबाळे यांच्याकडनं. दीपक यांच्या बॅटमधून आलेली सिंगल. 34 धावा आता झाल्यात. 16 बॉलला आता 43 करायच्या आहेत. जास्त बाहेर आहे बॉल. एकसाठी आता मदत मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावफलक पुढे सरसावेल. 35 ला स्कोर कार्ड. 16 बॉलला 42 करायचे आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल परंतु या पावसानं आतापर्यंत साथ दिली आहे शिरोळ उंबरमाळी टीमला. आणि आता हा बॉल वेगवान हाताळलाय. स्टिकवरनं निघालाय. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर तितकं इम्प्रोव्हायझेशन जर तुम्ही दाखवाल तर तितकं सोपं नाही आता या इतक्या भरधाव पावसामध्ये. पुन्हा तोच प्रयत्न. पाहूयात काय घडलंय. मागे बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 2 क्षेत्ररक्षक आणि सध्या तरी पंचांनी कळवलं सिंगल. बॅटची कडा. बॅट कट होती आणि त्यामुळे सिंगल धावा झाल्या जातात. 36 धावा. 36. 41 पाहिजेत. दीपक यांच्यासाठी पारितोषिक परंतु इथे प्लॅन मिस. डॉट बॉल येतोय. 100 रुपयाचं पारितोषिक आहे शेतकऱ्यासाठी मंगेशजी उबाळे यांच्याकडनं. ओव्हरचा लास्ट बॉल आणि आता यश आलाय कदाचित असं वाटतंय. साई तिथे आहे आणि आता तो झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय. झेल निसटलाय. इथे झेल सुटलाय आणि त्यामुळे तिथे सिंगल येईल. अंतिम बॉल वरती सिंगल आले. हे षटक फायदेशीर राहिले. किफायतीदार राहिलं. इकॉनॉमिकल राहिलं आणि धावा झाला 37. 77चा चेस करत असताना म्हणजे आता राहिले 12 बॉल 40. 12 बॉलला 40 पाहिजेत. बाराला 40 करायचे आहेत. आता तो फायदा घेतलाय. हो काय अफलातून हा चेंडू होता. खेळाडू उंच पुरे आहेत आणि बरोबर बाउन्सरचा मारा झालाय. खांद्याच्या लेवलनच गेलाय हा बॉल. समोरनं
नाकाच्या लेवलनं गेला आणि त्यामुळे तिथे हा बॉल बीट करतोय. हा पहा तेच तर बाउन्सर. पुन्हा प्रयत्न तोच आहे. आता बॉडीवरती जाऊन आदळलाय. मागे आहे रवी. बॉल अडवण्याचा प्रयत्न करेल. निसटलाय. पंचांनी कळवलाय 4. येतोय चौकार. हा नशिबाच्या 4 धावा आहेत. काही न करता मिळालेले ही सगळ्यात मोठा बोनसच असेल. बॉडीवरती लागल्यानंतर तरी देखील चौकार मिळतो. हे फक्त रबर बॉल क्रिकेटमध्येच होतं. आणि तिथेही पहा जे चेंडूला सोडलंय. कौतुक आहे आमचे सिद्धूचं. कॅमेरामन प्रत्येक चेंडू बरोबर कॅच करतो या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये. त्यामुळे आपलंही कौतुक आहे. 10 बॉल 36 करायचे आहेत. प्रत्येक बाबतीमध्ये आपण पाहतात या स्पर्धेमध्ये क्वालिटी, पारदर्शकता ही प्रत्येक गोष्टीमध्ये साधली गेलेली आहे. पंचांची भूमिका, ऑफिशियल पंच, त्यानंतर ऑफिशियल पूर्ण टीम. कौतुक आहे सगळ्यांचंच. आयोजकांचं कौतुक आहे. खूप मेहनत घेत आहेत. दरवर्षी स्पर्धा ही येते प्रेक्षकांच्या भेटीसाठी. या वर्षामध्ये आपण पाहत आहोत किरण स्मृती चषक या नावाने भरवली गेलेली ही स्पर्धा आहे. तसं तर दरवर्षी ही स्पर्धा होतेच, परंतु या वर्षामध्ये आपण पाहत आहोत आपल्यामधीलच किरणजी कुराडे आज दूर आहेत, परंतु त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा भरवली गेली आहे. 9 बॉलला 35 पाहिजेत आता. हो, चांगला बॉल पडल्यानंतर राईज अँड सरप्राईज होतोय. प्रत्येक वर्षी आपण पाहिलं तर रोशन भाऊ शेलार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही स्पर्धा असते, परंतु या वर्षी थोडंसं लेट ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. हा बाउन्स आणि त्याच्यामध्ये उसळी घेणारा जास्तचा राहिलाय, त्यामुळे 1 फॉर द ओव्हरची ग्वाही देत असताना वाईट आलाय हा बॉल. 8 बॉल 34. बॉडीवरती बॉल होता. यावेळेस देखील आपण पाहत आहोत पुल करण्याचा तो प्रयत्न होता. पुन्हा एकदा कनेक्शन तितकंही प्रॉपर नाहीत. या पावसाने जणू काही साथच दिली आहे तिथे उंबरमाळी शिरोळ टीमला. कारण एक परिस्थिती अशी होती की लवकर धावा चेस होणार होत्या, परंतु पाऊस आला आणि तिथूनच गेम बदललाय, खेळ बदललाय. मिस टायमिंग. इथेही फटका प्रॉपररित्या खेळता आलेला नाहीत, कारण आता सोपं नाही बॅटिंग करणं या विकेटवरती. सिंगल आली. सिंगलला धावा झालेला. 10 फलकावरती टोटल 45 आणि 6ला 32 पाहिजेत. पहिल्याच ओव्हरला 26. त्या देखील तन्मय भांगरेच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. तिथून वाटलं होतं मॅच पूर्णपणे शिफ्ट होईल, परंतु त्यानंतर पाऊस आलाय आणि साथ सोडली दामनी कोरबगाव टीमची आणि फायदा घेतलाय उंबरमाळी शिरोळ टीमनं. 6 बॉल 32. सामना संपलेला नाहीत. एका षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक मंगेशजी उबाळे यांच्याकडनं आहे. पाहूयात. 5 मारावे लागतील. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 32 करायचे आहेत. चांगला बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस हुक केलाय. धावा इथे बुक होतील आणि आता बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, इट इज मॅक्झिमम 6 धावा आणि आता आलेला आहे हा षटकार. षटकाराने धावा झालेला आहे. 10 फलकावरती 51. पहिला षटकार तर आलाय, हे महत्वाचं आहे. पाहूयात. 5 बॉलला आता 26 हवा आहेत. आता हा चांगला बॉल. यावेळेस चांगला बॉलची हाताळणी इथे मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. थोडंसं पुढे सरसावून खेळण्याचा तो प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आले होते, मग त्यानंतर स्ट्रोक कन्वर्ट झालेला नाहीत. 4 बॉलला तर 26 करायचे आहेत. याही वेळेस आपण पाहत आहोत हा पुलचा फटका आहे, पॉवरफुल वाटतो आणि आता बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला हा षटकार. चला 2 षटकार आलेत. 3 बॉल 20 करायचे आहेत. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी. 2 डॉट बॉल आणि त्यानंतर 2 षटकार असे ओव्हर राहिले आहे, परंतु सामन्यावरती मजबूत पकड झाली आहे उंबरमाळी शिरोळ टीमची. 2 बॉलला 20 हव्या आहेत. ओव्हर. आता या ओव्हरचा हा 3रा ब्लास्ट. दीपक यांच्या बॅटमधनं षटकार.
आणि अशा पद्धतीने मॅच जिंकलाय. मनच जिंकली दीपक यांनी, परंतु मॅच जिंकता आलेली नाहीत. चला अभिनंदन उमरमाळी शिरोळ संघ 13 धावसंख्येनं हा सामना जिंकलेला आहे. मॅच मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ या ओव्हरऑल इनिंग मध्ये राहिलं, जिथे एक हाफ सेंचुरी पाहायला भेटली आणि त्यानंतर बॉलिंग मध्ये एक विकेट घेतली. 4च धावा एका ओव्हरला खर्च केल्या. बॅटिंग मध्ये 15 बॉल मध्ये 51 धावा. धुवाधार इनिंग या पावसाच्या अगोदर ती पाहायला भेटली आणि त्या इनिंगच्या जोरावरती हा सामना जिंकलाय उंबरमाळी शिरोळ संघानं. अभिनंदन आहे या मुनाफ शेख. आपलं स्वागत आहे प्लेअर ऑफ द मॅच. चला शही अंबरचे संघ आपण या. तोपर्यंत प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत मुनाफ शेख. चला या आपण. आकर्षित कॅप आहेत विनायकजी साबंत साहेब आणि तथा आपण पाहत आहोत दीक्षा बिल्डिंग मटेरियल सप्लायचे आमचे रोशनजी शेलार साहेब यांच्याकडनं हे आकर्षित कॅप आम्हाला मिळालेले आहेत, पुरस्कृत झाल्यात. चला आपण वितरित करणार आहोत. मुनाफ या आपण समोर. चला वेल डन मुनाफ. 15 बॉल मध्ये 51 आणि बॉलिंग करत असताना एक विकेट, 4च धावा खर्च झाल्या. खूप चांगली धुवाधार इनिंग राहिली.